छत्रपती संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांची भावी मुख्यमंत्री म्हणून होर्डिंग लावण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आज संभाजीनगरमध्ये बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। याच मोर्चासाठी शहरातील चौकात होर्डिंग्स लावण्यात आलेत। मात्र यावेळी बच्चू कडू यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख असलेलं होर्डिंग सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे। दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। आपण पाहूयात। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज बच्चू कडू यांच्याकडून आक्रोश मोर्चा काढला जातोय आणि या मोर्चाची जोरदार तयारी आपल्याला पाहायला मिळते। मात्र याच वेळी या मोर्चात एका होर्डिंगची आगळी वेगळी चर्चा पाहायला मिळते। शहरातील क्रांती चौकात हे होर्डिंग लावलेलं आहे आणि ज्यावर भावी मुख्यमंत्री बच्चू भाऊ कडू असं उल्लेख या होर्डिंगवर आपल्याला पाहायला मिळतोय। आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून अनेक नेत्यांचं भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चा होते, होर्डिंग लागते। आता त्यात बच्चू कडू यांची देखील भर पडलेली आहे। या होर्डिंगवर आपण जर बघितलं तर एक असं वाक्य देखील लिहिण्यात आलेलं आहे, नव्हता उरला कुणी वाली ना दिला कुणी आधार, आता बच्चू कडूंच्या नेतृत्वात करू अन्याय विरुद्ध प्रहार आणि खाली भावी मुख्यमंत्री बच्चू भाऊ कडू असा उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेगवेगळ्या नेत्यांची जी भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चा होत होती त्या भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत आता बच्चू कडूंचं देखील नाव पाहायला मिळतंय आणि तसं होर्डिंग देखील संभाजीनगरच्या क्रांती चौकात लावण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधवसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।